Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. ओके, आपला जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. यामध्ये आपण पेपर नंबर फर्स्ट, ओके, आपल्याला पेपर नंबर फर्स्ट आणि पेपर नंबर सेकंड आणि पेपर नंबर थर्ड असे 3 पेपर्स आहेत. परंतु आपण सध्या पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करत आहोत. ओके, पेपर नंबर फर्स्टचा स्टडी झाल्यानंतर पेपर नंबर सेकंडचा आपण स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर पेपर नंबर थर्डचा देखील आपण स्टडी करणार आहोत. तर पेपर नंबर फर्स्ट आणि पेपर नंबर सेकंड हे तुम्हाला थेअरीसाठीचा सिलेबस यामधून कवर करायचा आहे आणि पेपर नंबर थर्डमध्ये तुम्हाला एक प्रोजेक्ट, ओके, प्रोजेक्ट करायचा आहे. आपल्या सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी आपल्याला एक प्रोजेक्ट करावे लागेल. तर तो प्रोजेक्ट देखील आपल्याला करायचा आहे. तर आत्ता आपण पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करत आहोत. तर पेपर नंबर फर्स्ट कोणता आहे तर तो आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट हे आपल्या पेपर नंबर फर्स्टचे टायटल आहे. यामध्ये आपण युनिट नंबर थर्ड, ओके, ते आज आपण यामध्ये पाहणार आहोत. तर युनिट नंबर थर्ड इज इंटायटल्ड ॲज परफॉर्मन्स अप्रायझल. तर या युनिट नंबर थर्डमध्ये आपण, ओके, प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण आपले युनिट नंबर थर्ड हे स्टार्ट केले आहे. त्यामध्ये आपण परफॉर्मन्स अप्रायझल ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचबरोबर बिझनेस ऑर्गनायझेशनला या परफॉर्मन्स अप्रायझलची नीड काय आहे, त्याची आवश्यकता काय आहे, त्याची ऑब्जेक्टिव्ज, कॅरेक्टरिस्टिक्स यांचा ओव्हरऑल स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. त्याचबरोबर या परफॉर्मन्स अप्रायझल्सच्या काही मेथड्स आहेत. ओके, जे काही आपले एम्प्लॉयर्स आहेत त्यांनी जेवढे काम केले आहे त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी, ओके, त्यांचा परफॉर्मन्स त्यांनी कसा दिला आहे, त्यांनी किती प्रमाणात काम केले आहे यांचे मोजमाप करण्यासाठी अशा परफॉर्मन्स अप्रायझलच्या काही मेथड्स यूज करून त्यांच्या कामाचे मूल्यमापन हे केले जाते. तर असे परफॉर्मन्स अप्रायझलसाठी काही मेथड्स आहेत. तर त्या कोणत्या आहेत तर एक आहे ट्रॅडिशनल मेथड्स अँड मॉडर्न मेथड्स. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण या परफॉर्मन्स अप्रायझलमधील ट्रॅडिशनल मेथड्सचा ओव्हरऑल स्टडी केलेला आहे आणि आज आपण या लेक्चर्समध्ये मॉडर्न मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, तर कामाचे मूल्यमापन करायचे असेल तर त्यासाठी मॉडर्न मेथड्स म्हणजे आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे आपण मूल्यमापन करू शकतो, त्या मेथड्स कोणकोणत्या आहेत त्या आज आपण पाहणार आहोत. तर त्याआधी आपण थोडक्यात परफॉर्मन्स अप्रायझल काय त्याचं प्रॉपर मिनिंग समजावून घेऊया. ओके, एक छोटासा ओव्हरव्ह्यू आपण घेऊया. तर परफॉर्मन्स अप्रायझल यालाच कामाचे मूल्यमापन असे म्हटले जाते. मग असे कामाचे मूल्यमापन कोणाचे करायचे तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. ओके, जर बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी वर्कर्सची आवश्यकता असते. मग असे वर्कर्स योग्यतेप्रमाणे काम करीत आहेत की नाहीत, तो परफॉर्म्स, ओके, व्यवस्थितपणे परफॉर्म करत आहेत की नाहीत यांचे फाइंड आउट करण्यासाठी, ते चेक करण्यासाठी असे कामाचे मूल्यमापन हे केले जाते आणि त्याच्यातून तो वर्कर्स किती प्रमाणात काम करत आहे हे फाइंड आउट केले जाते. तर परफॉर्मन्स अप्रायझल इज अ मेथड ऑफ इव्हॅल्युएटिंग द बिहेवियर ऑफ एम्प्लॉईज इन द वर्क स्पॉट. ओके, ज्या ठिकाणी एम्प्लॉय काम करत आहेत तर त्या ठिकाणी त्याचं बिहेवियर, त्याची वर्तणूक कशी आहे ते देखील यामध्ये पाहिली जाते, इव्हॅल्युएट केली जाते. नॉर्मली इन्क्लुडिंग बोथ द क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ जॉब परफॉर्मन्स. तर यामध्ये, ओके, जे काही जॉब परफॉर्मन्स आहे त्याच्यासाठी क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह या दोन्ही ॲस्पेक्ट्स हे दोन्ही पैलू यामध्ये इन्क्लूड असतात. परफॉर्मन्स हिअर refers to the degree of accomplishment of the task that make up an individual's job. It indicates how well an individual is fulfilling the job demands. Often, the term is confused with effort, but performance is always measured in terms of results and not efforts. तर परफॉर्मन्स अप्रायझल कामाचे मूल्यमापन करण्यासाठी म्हणजे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ते करीत असते. यामधून त्या एम्प्लॉयर्सचा, त्या वर्कर्सचे
डेव्हलपमेंट व्हावी. ओके. आणि तो जो काही काम करत आहे तर त्याने कमी काम केले आहे तर त्याची जास्त एफिशियन्सीने त्याने काम करावे यासाठी काही सजेशन्स दिले जाते. त्याची डेव्हलपमेंटसाठी काही फंक्शन्स हे ऑर्गनाईज केले जाते. त्याचबरोबर त्याला ट्रेनिंग दिले जाते जेणेकरून त्याने आणखीन जास्त इफिशियन्सीने काम करावे आणि प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावी यासाठी या कामाचे मूल्यमापन केले जाते. ओके. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जर एम्प्लॉईजने योग्य त्या रीतीने काम केले आणि आणखीन जास्त इफिशियन्सीने काम केले तर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होत असते. प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाल्यामुळे तो बिझनेस एक्सपांड हा मोठ्या प्रमाणावर होईल यासाठी आणि तो बिझनेस एक्सपांड झाला तर त्या बिझनेसची ग्रोथ होईल. ओके. आणि इकॉनॉमिकली तो बिझनेस आणखीन मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होईल. बिझनेस डेव्हलप झाला की त्यातील जे काही एम्प्लॉयर्स आहेत त्यांचे देखील डेव्हलपमेंट होऊ शकते. त्याचबरोबर असे कामाचे परफॉर्मन्स जे काही तो काम करत आहे त्याचे मूल्यमापन काय केले जाते त्याचा हेतू काय आहे तर इन फ्युचरमध्ये त्याची सॅलरी इन्क्रीज करायची असेल त्याचबरोबर त्याचे प्रमोशन किंवा डिमोशन करण्यासाठी या परफॉर्मन्सची काय होत असते हेल्प होत असते बिझनेस ऑर्गनायझेशनला. यासाठी वेळोवेळी टाईम टू टाईम त्यांच्या कामाचे मोजमाप करणे अत्यंत आवश्यक आहे. तर या परफॉर्मन्स अप्रायझलचे काही फीचर्स आहेत. तर ते फीचर्स कोणते आहेत तर फर्स्ट फीचर आहे तो आहे परफॉर्मन्स अप्रायझल इज अ सिस्टमॅटिक डिस्क्रिप्शन. ओके. परफॉर्मन्स अप्रायझल हा एक सिस्टमॅटिक डिस्क्रिप्शन आहे. यामध्ये जो काही एम्प्लॉय आहे त्याची जॉबची रिलेव्हन्स त्या जॉब रिलेव्हन्सची जी काही स्ट्रेंथ आणि विकनेस आहे ते यामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने त्याचे मोजमाप केले जाते. त्यानंतरचं सेकंड फीचर आहे तो आहे द बेसिक पर्पज इज टू फाइंड आउट हाऊ वेल द एम्प्लॉय इज परफॉर्मिंग द जॉब अँड इस्टॅब्लिश अ प्लॅन ऑफ इम्प्रूव्हमेंट. तर त्या कामाचे मूल्यमापन केल्यामुळे काय होते तर त्या वर्कर्स किती काम करत आहेत हे समजते आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने काम करावे, त्यांनी प्रोडक्टिव्हिटी वाढवावी यासाठी काही इम्प्रूव्हमेंट्स काही सुधारणा करता याव्यात यासाठी हा हेतू समोर ठेवून असे कामाचे मूल्यमापन केले जाते. त्यानंतरचा फीचर आहे तो आहे अप्रायझल्स आर अरेंज पिरियडिकली अकॉर्डिंग टू डेफिनेट प्लॅन. तर असा एक तो प्लॅन करूनच असे परफॉर्मन्स अप्रायझल केले जाते. परफॉर्मन्स अप्रायझल इज नॉट जॉब इव्हॅल्युएशन. परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे जॉब इव्हॅल्युएशन नाही, तर यामध्ये फक्त वर्कर्सने किती काम केले आहे त्याचे मेजरमेंट केले जाते. त्यामुळे जॉब इव्हॅल्युएशन आणि परफॉर्मन्स अप्रायझल आर दी both concepts are the different. It refers to how well someone is doing the assigned job. Job evaluation determine how much a job is worth to the organization and therefore what range of pay should be assigned to the job. Performance appraisal is a continuous process in every large scale organization. जे काही मोठ्या ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर बिझनेस केला जातो, ज्या लार्ज स्केल ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये अशा वर्कर्सचे कामाचे मूल्यमापन करण्यासाठी कंटिन्युअस प्रोसेस राबविली जाते. तेथे वेळोवेळी त्यांच्या जी काही वर्कर्स आहे त्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. तर अशा प्रकारे आपण परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे काय त्याचे मीनिंग हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यानंतर आपण आज या लेक्चर्समध्ये काय पाहत आहोत तर परफॉर्मन्स अप्रायझलच्या मेथड्स. त्यामध्ये ट्रॅडिशनल मेथड्सचा आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण मॉडर्न मेथड्स कोणत्या आहेत परफॉर्मन्स अप्रायझल करायचे असेल, कामाचे मूल्यमापन करायचे असेल तर त्यासाठी कोणत्या आधुनिक पद्धतींचा वापर करून असे कामाचे मूल्यमापन केले जाते. तर नाव लेट्स सी मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. With the evolution and development of the appraisal system, appraisal systemचे इव्हॉल्युशन अँड डेव्हलपमेंट झाल्यानंतर अशा काही मेथड्स अँड टेक्निक्सचा परफॉर्मन्स अप्रायझलसाठी या मेथड्स या डेव्हलप करण्यात आल्या. तर त्या मेथड्स कोणकोणत्या आहेत
त्या पाहूयात. आणि या मेथड्स परफॉर्मन्स अप्रायझलसाठी अत्यंत इसेन्शियल आणि इम्पॉर्टंट असे आहेत. या मेथड्सचा वापर करूनच बिझनेस ऑर्गनायझेशन त्यांच्या वर्कर्सचे, त्यांच्या कंपनीमधील जे काही वर्कर्स आहे, जो एम्प्लॉय आहे, त्यांच्या कामाचे मूल्यमापन करीत असते. अत्यंत हेल्पफुल अशा ठरणाऱ्या या मेथड्स आहेत. दिस मेथड्स आर क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. फर्स्ट इज द ट्रॅडिशनल मेथड्स अँड सेकंड इज द मॉडर्न मेथड्स. नाव लेट्स सी which is the traditional methods. Including in traditional method, now first is the graphic rating scale, second is ranking method, third is paired comparison method, fourth is the forced distribution method. 5 नंबरची ट्रॅडिशनल मेथड आहे ती आहे चेकलिस्ट मेथड्स. अँड चेकलिस्ट methods are sub methods. The first is the simple checklist, second is weighted checklist, and third is critical incident method. Now next is the easy or free from appraisal, group appraisal, and confidential reports. These are the all of the traditional methods in performance appraisal. परफॉर्मन्स अप्रायझलच्या या काही ट्रॅडिशनल मेथड्स आहेत. त्याचबरोबर मॉडर्न मेथड्स कोणत्या आहेत तर बिहेवियरल एनरॉक रेटिंग स्केल, असेसमेंट सेंटर, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, बिहेवियर ऑब्झर्वेशन स्केल्स, सायकोलॉजिकल अप्रायझल, रिझल्ट्स मेथड, productivity measures, and balance scorecard. These are the 9 methods including in modern methods for performance appraisal. तर परफॉर्मन्स अप्रायझल कामाचे मूल्यमापनसाठी या दोन पद्धतींच्या या दोन मेथडचा वापर करून प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन त्यांच्या एम्प्लॉयर्सची परफॉर्मन्सची काय करते, मूल्यमापन करते. तर यामध्ये ट्रॅडिशनल मेथड अँड मॉडर्न मेथड अशा दोन मेथड्स आहेत. आणि या ट्रॅडिशनल मेथड्समध्ये अनेक मेथड्सचा या इन्क्लूड्स असतात आणि मॉडर्न मेथडमध्ये देखील अनेक मेथड्स इन्क्लूड आहेत. नाव आज आपण इथे मॉडर्न मेथड्स कोणकोणत्या आहेत ते पाहत आहोत. ट्रॅडिशनल मेथड्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. फक्त आज आपण यामध्ये मॉडर्न मेथड्स परफॉर्मन्स अप्रायझलच्या मॉडर्न मेथड्स कोणत्या आहेत त्यांचं स्टडी करीत आहोत. तर मॉडर्न मेथड्स या 9 आहेत. 9 मेथड्स आहेत मॉडर्न मेथड्स. तर त्या कोणत्या आहेत. फर्स्ट आहे बिहेवियरली अँकर्ड रेटिंग स्केल, सेकंड इज असेसमेंट सेंटर, थर्ड इज ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हज, बिहेवियर ऑब्झर्वेशन स्केल, psychological appraisal, results method, productivity measures, and balance scorecard. These are the 9 methods including in modern methods for performance appraisal. Now let's see one by one. The first methods in modern methods for performance appraisal, it is a behaviorally anchored rating scales. It is a BARS. The behaviorally anchored rating scales method combines elements of the traditional rating scale and critical incident methods. तर या बिहेवियरल अंकोड रेटिंग स्केल्समध्ये जे काही ट्रॅडिशनल रेटिंग स्केल्स आणि क्रिटिकल इन्सिडेंट मेथड्स आहेत त्यांचे कॉम्बाईन यामध्ये केली जाते, यामध्ये त्यांचे कॉम्बिनेशन केले जाते. यूजिंग बार्स जॉब बिहेवियर्स फ्रॉम क्रिटिकल इन्सिडेंट्स, इफेक्टिव्ह and ineffective behaviors are described more objectively. इफेक्टिव्ह आणि इनइफेक्टिव्ह बिहेवियर्स डिस्क्राईब करण्यासाठी या जॉब बिहेवियर्स आणि क्रिटिकल इन्सिडेंट्सचा वापर केला जातो. द मेथड एम्प्लॉयज इंडिव्हिज्युअल्स हू आर फॅमिलियर with a particular job to identify its major components. तर ती मेजर कंपोनेंट्स आयडेंटिफाय करण्यासाठी त्या पर्टिक्युलर जॉबची आयडेंटिफाय करण्यासाठी अशा या मेथड्सचा वापर केला जातो. दे then rank and validate specific behaviors for each of the components. How to construct bars. तर हे बार्स कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट केले जाते तर डेव्हलपिंग अ बार्स following a general format which combines techniques employed in the critical incident method and weighted checklist rating scales. Emphasis in
pinpointed on pulling the throat process of people who will use the scales as both evaluators and evaluates. तर यामध्ये की काही स्टेप्सचा वापर करून त्या परफॉर्मन्स अप्रायझल केले जाते. तर यामध्ये स्टेप्स आहेत. ओके, दीज आर दी 5 स्टेप्स इन्क्लुडिंग इन बिहेवियरल अनकोड रेटिंग स्केल्स. ओके, फर्स्ट स्टेप काय आहे तर फर्स्ट स्टेप आहे कलेक्ट क्रिटिकल इन्सिडेंट्स. ओके, collect critical incidents is the first steps in behavioral anchor rating scales method. People with knowledge of the job to be probed such as job holders and supervisor describe specific examples of effective and ineffective behavior related to the job performance. ओके, यामध्ये ओके जे काय एम्प्लॉयर्स आहेत त्याच्या जॉब परफॉर्मन्सविषयीची ओके त्याचं बिहेवियर कसं आहे, ते इफेक्टिव्ह आहे की इनइफेक्टिव्ह आहे याची इन्फॉर्मेशन यामध्ये कलेक्ट केली जाते. त्याचबरोबर असे ओके people with knowledge of the job to be proved such as the job holders and supervisors describe specific example of effective and ineffective behavior related to the job performance. त्यानंतरची सेकंड स्टेप आहे ती आहे आयडेंटिफाय परफॉर्मन्स डायमेन्शन. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये काय केली जाते तर जे काही क्रिटिकल इन्सिडेंट्स आहेत त्यांचे कलेक्ट केले जातात. सेकंड स्टेपमध्ये परफॉर्मन्स डायमेन्शन्स हे आयडेंटिफाय केले जाते. तर ते कशा प्रकारे आयडेंटिफाय केले जाते, द पीपल वेअर असाइन द टास्क ऑफ डेव्हलपिंग द इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पार्टेनिंग टू द इन्सिडेंट्स into a small set of key performance dimension, generally between 5 and 10 dimensions account for most of the performance. तर अशा परफॉर्मन्समध्ये ओके 5 ते 10 असे डायमेन्शन अकाउंट्स असतात. Examples of performance dimensions include technical competency, relationship with customer handling or paperwork and meeting day-to-day डेडलाईन्स. तर या ओके डायमेन्शन्समध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड असतात. ओके, फॉर एक्झाम्पल त्यामध्ये ओके टेक्निकल कॉम्पिटन्सी, त्याचबरोबर रिलेशनशिप विथ कस्टमर, त्याचबरोबर हँडलिंग, पेपरवर्क अँड मीटिंग डे टू डे डेडलाईन्स यांचा ओके डायमेन्शन्समध्ये परफॉर्मन्स डायमेन्शन्समध्ये या गोष्टी इन्क्लूड्स असतात. व्हाईल डेव्हलपिंग व्हेरीफाईंग लेवल्स ऑफ परफॉर्मन्स for each dimensions, specific examples of behavior should be used which could later be scaled in terms of good, average or below average performance. तर अशा प्रकारे फर्स्ट स्टेपमध्ये काय केले जाते, जे काही क्रिटिकल इन्सिडेंट्स आहेत ते कलेक्ट केले जातात. सेकंड स्टेपमध्ये परफॉर्मन्स डायमेन्शन्स ते आयडेंटिफाय केले जातात. अशी आयडेंटिफाय कशासाठी केली जाते तर जे काही एम्प्लॉयर्स आहेत त्यांचा परफॉर्मन्स, ते जो काही काम करत आहे त्याचे मूल्यमापन करण्यासाठी ओके या बिहेवियर अनकोड रेटिंग स्केल्समध्ये या मेथडच्या आधारे त्यांचे मूल्यमापन केले जाते. त्यानंतर यामध्ये थर्ड स्टेप आहे ते क्लासिफिकेशन ऑफ इन्सिडंट्स. ओके, जे काही इन्सिडंट्स त्या परफॉर्मन्स करताना निर्माण झाले आहेत त्यांचे रिक्लासिफिकेशन यामध्ये केले जाते. तर ते रिक्लासिफिकेशन कशा प्रकारे केले जाते, another group of participants who are knowledgeable about the job is instructed to retranslate or reclassify the critical incidents generated in step second previously. ओके, स्टेप सेकंडमध्ये काय केले तर परफॉर्मन्स डायमेन्शन्स हे आयडेंटिफाय केले गेले आणि त्याच्या बेसवरती ओके ते जे काही इन्सिडेंट्स आहेत त्यांचे रिक्लासिफिकेशन यामध्ये केले जाते. They are given the definition of job dimensions and told to assign each critical incident to the dimension that it best describes. At this stage, incidents for which there is not 75% agreement are discarded as being too subjective. त्यानंतरची 4 नंबरची स्टेप आहे ती आहे असाइनिंग स्केल व्हॅल्यूज टू द इन्सिडेंट्स. जे काही इन्सिडेंट्स झाले आहेत त्यांचे स्केल व्हॅल्यू हे असाइन केले जाते. ओके, इच इन्सिडेंट इज देन रेटेड ऑन 1 to 9 scale with respect to how well it represents performance on the appropriate
डायमेन्शन ओके यामध्ये स्केल्सनुसार ओके ते असाइन केले जाते. अ रेटिंग ऑफ 1 रिप्रेझेंट इन इफेक्टिव्ह परफॉर्मन्स. द टॉप स्केल व्हॅल्यू इंडिकेट्स व्हेरी इफेक्टिव्ह परफॉर्मन्स. तर अशी रेटिंग करताना ओके त्याचा जर परफॉर्मन्स हा योग्य प्रकारे असेल तर त्याला योग्य प्रकारे त्यामध्ये रिप्रेझेंट केले जाते आणि इफेक्टिव्ह परफॉर्मन्स असेल तर त्याला योग्य प्रकारे हे स्केल दिले जाते आणि इनइफेक्टिव्ह परफॉर्मन्स असेल तर त्यासाठी देखील स्केल हे दिले जाते. मग त्यासाठी काही व्हॅल्यू ठरलेली असतात. मग यामध्ये अ रेटिंग ऑफ 1 रिप्रेझेंट्स इन इफेक्टिव्ह परफॉर्मन्स. द टॉप स्केल व्हॅल्यू इंडिकेट्स व्हेरी इफेक्टिव्ह परफॉर्मन्स. जर त्याने व्यक्तीने इफेक्टिव्ह परफॉर्मन्स दिला असेल तर त्याची व्हॅल्यू ओके टॉप स्केल व्हॅल्यू अशा पद्धतीने इंडिकेट केली जाते. The second group of participants usually assign the scale values, means and standard deviation are then calculated for the scale values assigned to each incident. Typically, incidents that have standard deviation of 1.50 or less are retained. त्यानंतरची स्टेप आहे ती आहे प्रोड्युसिंग द फायनल इन्स्ट्रुमेंट. About 6 or 7 incidents for each performance dimensions all having met both the translation and standard deviation criteria will be used as behavioral anchors. The final bars instrument consists of series of vertical scales, one for each dimension, anchored by the final incidence. Each incidence is positioned on the scale according to its mean value. तर अशा प्रकारे ओके मॉडर्न मेथडमधील परफॉर्मन्स अप्रायझलची जी पहिली मेथड आहे मॉडर्न मेथडमधील ती आहे बिहेवियरल अँकोर्ड रेटिंग स्केल्स. तर असे ओके यामध्ये कामाचे मूल्यमापन करताना वर्कर्सच्या कामाचे मूल्यमापन करताना काही स्केल्स काही रेटिंग स्केल्सच्या आधारे यांचे मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये काही स्टेप्स ठरवले आहेत ओके त्यामध्ये या 5 स्टेप्सच्या आधारे त्याच्या बेसिसवरती त्यांचे रेटिंग स्केल्सच्या आधारे त्यांचे बिहेवियर हे चेक केले जाते. त्यांच्या कामाचे मूल्यमापन यामध्ये केले जाते. तर ते स्टेप्स कोणत्या आहे तर फर्स्ट स्टेप होती ती कलेक्ट क्रिटिकल इन्सिडंट्स. सेकंड इज आयडेंटिफाय परफॉर्मन्स डायमेन्शन्स. थर्ड स्टेप आर रिक्लासिफिकेशन ऑफ इन्सिडेंट्स. नेक्स्ट इज असाइन स्केल व्हॅल्यू टू द इन्सिडेंट्स आणि 5 नंबरची स्टेप आहे ती आहे प्रोड्युसिंग द फायनल इन्स्ट्रुमेंट. तर या 5 स्टेप्सच्या आधारे त्या वर्कर्सचे काय केले जाते कामाचे मूल्यमापन केले जाते. नाव लेट्स सी सेकंड मेथड इन मॉडर्न मेथड फॉर परफॉर्मन्स अप्रायझल. तर परफॉर्मन्स अप्रायझलमधील ओके आपण काही मेथड्स पाहत आहोत. त्यामधील मॉडर्न मेथड्स आपण पाहत आहोत. त्या मॉडर्न मेथडमधील ही सेकंड मेथड आहे. तर सेकंड मेथड कोणती आहे ती आहे असेसमेंट सेंटर. ओके दिस इज द सेकंड मेथड इन मॉडर्न मेथड. तर असेसमेंट सेंटर या मेथडमध्ये कशा प्रकारे मूल्यमापन केले जाते तर दिस मेथड ऑफ अप्रायझिंग वॉज फर्स्ट अप्लाइड इन द जर्मन आर्मी इन 1930. ओके जर्मन आर्मीमध्ये 1930मध्ये ओके 1930 साली जर्मन आर्मीमध्ये ही मेथड काय केली गेली फर्स्ट अप्लाय केली गेली. ओके बिझनेस अँड इंडस्ट्रियल हाऊसेस स्टार्टेड यूजिंग दिस मेथड आणि त्यानंतर बिझनेस आणि इंडस्ट्रियल हाऊसेसमध्ये ही मेथड यूज करायला सुरुवात झाली. This is not a technique of performance appraisal by itself. Okay, this is a not technique of performance appraisal by itself. तर यामध्ये ओके स्वतःविषयी जो काही परफॉर्मन्स आहे त्याचे अप्रायझल करण्यासाठी हे एक टेक्निक नाही आहे. In fact, it is a system or organization where assessment of several individuals is done by various experts by using various techniques. Okay. तर परफॉर्मन्स अप्रायझलसाठी ही असेसमेंट सेंटर ही काही टेक्निक नाही आहे तर ही एक काय आहे मेथड आहे. या मेथडच्या आधारे ओके ती सिस्टम आहे जी काही ऑर्गनायझेशन आहे ती व्हरियस एक्सपर्ट्सच्या द्वारे आणि व्हरियस टेक्निक्सचा वापर करून अशी त्या एम्प्लॉयर्सचे काय केले जाते परफॉर्मन्स अप्रायझल यामध्ये केले जाते. दिस टेक्निक्स इन्क्लूड द मेथड्स डिस्कस इन दिस chapter in addition to in basket, role playing, case studies, stimulation exercise, structure insight and transactional analysis etc. तर ओके या टेक्निक यामध्ये ओके
परफॉर्मन्स अप्रायझल करताना वेगवेगळे टेक्निक्स या मेथड्समध्ये इन्क्लूड केले गेले आहेत. ओके, तर ते कोणते आहेत? तर यामध्ये बास्केट, रोल प्लेईंग, केस स्टडीज, स्टिम्युलेशन एक्सरसाइज, स्ट्रक्चर इनसाइट, ट्रान्झॅक्शन ॲनालिसिस, तर यांच्याद्वारे या टेक्निक्सचा वापर करून या मेथडमध्ये वर्कर्सचे कामाचे मूल्यमापन हे केले जाते. तर अशा प्रकारे ओके हे मॉडर्न मेथडमधील सेकंड मेथड आहे. या मेथडचे टायटल आहे ते आहे असेसमेंट सेंटर. ओके, 1930मध्ये जर्मन आर्मीमध्ये फर्स्ट टाईम ही मेथड अप्लाय केली गेली आणि त्यानंतरच ओके बिझनेसमध्ये आणि इंडस्ट्रियल हाऊसेसमध्ये या मेथड यूज करण्याची सुरुवात केली. ओके, यामध्ये ओके ही मेथड अत्यंत इम्पॉर्टंट आणि इसेन्शियल आहे. याच्याद्वारे ओके वर्कर्सचे योग्यरित्या परफॉर्मन्स अप्रायझल करण्यासाठी ही मेथड अत्यंत हेल्पफुल अशी आहे. त्यानंतरची थर्ड मेथड आहे ते आहे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. ओके, इट इज अ थर्ड मेथड इन मॉडर्न मेथड फॉर परफॉर्मन्स अप्रायझल. द थर्ड मेथड कोणते आहे ते ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. Human resource accounting deals with cost of and contribution of human resource to the organization. म्हणजे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग यामध्ये जे काय ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे ऑर्गनायझेशनमध्ये कशा प्रकारचे कॉन्ट्रीब्युशन आहे याचे डील केले जाते. कॉस्ट ऑफ द एम्प्लॉय इन्क्लूड्स कॉस्ट ऑफ मॅनपॉवर प्लॅनिंग, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, इंडक्शन, प्लेसमेंट, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, वेजेस अँड बेनिफिट्स. ओके, कॉस्ट ऑफ एम्प्लॉई यामध्ये अनेक गोष्टी या इन्क्लूड्स आहेत. तर यामध्ये जे काही आपले मॅनपॉवर आहे त्यांचे योग्य प्रकारे प्लॅनिंग करणे, त्यांचे रिक्रुटमेंट, सिलेक्शन, इंडक्शन, प्लेसमेंट, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, वेजेस अँड बेनिफिट्स अशा अनेक गोष्टींचा या कॉस्ट ऑफ द एम्प्लॉईमध्ये समावेश होत असतो. त्यानंतर एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन इज अ मनी व्हॅल्यू ऑफ एम्प्लॉई सर्व्हिस विच कॅन बी मेजर बाय लेबर प्रोडक्टिव्हिटी और व्हॅल्यू ॲडेड बाय ह्युमन रिसोर्स. एम्प्लॉईचे कॉन्ट्रीब्युशन ओके हे मनी व्हॅल्यूशी काय आहे? मनी व्हॅल्यू ऑफ एम्प्लॉई जे काही आपले एम्प्लॉई आहेत त्यांना कशा प्रकारे त्यांचे कॉन्ट्रीब्युशन वाढावे यासाठी अनेक प्रयत्न हे बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असते. त्याचबरोबर यांचे मेजरमेंट हे जे काही लेबर आहे त्यांची प्रोडक्टिव्हिटी आणि ह्युमन रिसोर्स यांच्या व्हॅल्यूवरती ही डिपेंड असते आणि त्यानुसारच त्यांचे मेजरमेंट हे केले जाते. कॉस्ट ऑफ ह्युमन रिसोर्स मे बी टेकन ॲज standard. Okay, cost of human resource may be taken as standard. Employee performance can be measured in terms of employee contribution to the organization. Employee performance can be taken as positive when contribution is more than the cost performance. Okay, employee performance okay हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे असू शकते. जर त्यांचे कॉन्ट्रीब्युशन हे जास्त प्रमाणावर असेल ओके कॉस्ट अँड परफॉर्मन्स हे जास्त प्रमाणावर असेल तर त्यांचे ओके एम्प्लॉय परफॉर्मन्स हा पॉझिटिव्ह असू शकतो. ओके, पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन असू शकते. अँड निगेटिव्ह इफ कॉस्ट इज मोर दॅन कॉन्ट्रीब्युशन. Positive performance can be measured in terms of percentage of excess of employee contribution over the cost of employee. Similarly, negative performance can be calculated in terms of percentage of deficit in employee contribution compared to the cost of the employee. This percentage can be ranked to 0 level as shown. तर अशा प्रकारे ओके ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग ही देखील मॉडर्न मेथडमधील एक मेथड आहे. यामध्ये ओके ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हे ऑर्गनायझेशनमध्ये जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे कॉन्ट्रीब्युशन ते ऑर्गनायझेशनसाठी कशा प्रकारे आहे त्याच्याशी ते डील करते. यामध्ये कॉस्ट ऑफ द एम्प्लॉई यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो.
ओके, यामध्ये मॅनपॉवर प्लॅनिंग, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, इंडक्शन, प्लेसमेंट, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, वेजेस अँड बेनिफिट्स अशा गोष्टी यामध्ये इन्क्लूड्स असतात. त्याचबरोबर ओके, जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे ऑर्गनायझेशनमध्ये कॉन्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे यावरती त्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे परफॉर्मन्स अप्रायझल ठरलेले असते. आणि जर त्यांचे ओके, जे काही रँकिंग स्केल आहे ते 0 लेवलचे असेल तर त्यासाठी देखील योग्य ते यामध्ये रँक केली जाते. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगचा परफॉर्मन्स अप्रायझलसाठी वापर केला जातो. त्यातून त्या एम्प्लॉयर्सचे कामाचे मूल्यमापन योग्य त्या रीतीने केले जाते. त्यानंतरची मेथड आहे ते आहे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ज. ओके, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह हे देखील मॉडर्न मेथडमधील एक मेथड आहे. ओके, स्टेटेड ब्रीफली, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MBO इज अ प्रोसेस वेअर बाय द सुपेरियर अँड सबऑर्डिनेट मॅनेजर्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन जॉईंटली आयडेंटिफाय इट्स कॉमन गोल्स, define each individual's major areas of responsibility in terms of results expected of him, and use these measures of guides for operating the unit and assessing the contribution of its members. Thus, MBO focus attention on participative set goals that are tangible, व्हेरीफायबल अँड मेजरेबल. तर या MBO म्हणजे काय, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, यांचं फोकस ओके जास्तीत जास्त त्यांचं लक्ष कोणत्या गोष्टींकडे असते तर जे काही टँजिबल गोल्स आहेत, जे व्हेरिएबल आणि मेजरेबल आहेत यांच्याकडे त्यांचे जास्तीत जास्त फोकस अटेन्शन हे असते. The emphasis is on what must be accomplished rather than how it is to be accomplished. Generally, the MBO process is undertaken along the following lines. तर ही MBOची प्रोसेस कशा प्रकारे केली जाते ते आता आपण पाहत आहोत. ओके, फर्स्ट प्रोसेस आहे ते आहे दी सबऑर्डिनेट अँड सुपेरियर जॉईंटली डिटरमाइन गोल्स टू बी अकॉम्प्लिश ड्युरिंग द अप्रायझल पिरियड अँड what level of performance is necessary for the subordinate to satisfactorily achieve specific goals. ओके, यामध्ये सबऑर्डिनेट अँड सुपियर ओके जी अथॉरिटी आहे ते जॉईंटली जे काही गोल्स आहेत ओके ते डिटरमाइन करण्याचे यामध्ये काम केले जाते आणि त्याच्या आधारावरती असे परफॉर्मन्स अप्रायझल हे केली जाते. जी काही परफॉर्मन्सची लेवल आहे ती याच्यामध्ये फाइंड आउट केली जाते. त्यानंतर ड्युरिंग द अप्रायझल पिरियड ओके जेव्हा मूल्यमापन केले जाते त्या ड्युरिंगमध्ये त्या पिरियडमध्ये द सुपेरियर अँड सबऑर्डिनेट अपडेट अँड अल्टर गोल्स ॲज नेसेसरी ड्यू टू चेंजेस इन द बिझनेस एन्व्हायरमेंट. ओके, परफॉर्मन्स अप्रायझल करताना ओके या मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्स या मेथडचा देखील वापर केला जातो. यामध्ये काही प्रोसेस आहेत त्यानुसार या MBOची काय केली जाते, मेथड्सनुसार त्या वर्कर्सचे कामाचे मूल्यमापन केले जाते. ओके, यामध्ये सबऑर्डिनेट्स अँड सुपेरियर अथॉरिटी ही जॉईंटली ओके एकत्र येऊन असे कामाचे मूल्यमापन करत असते. त्याचबरोबर ओके हे काम का कमी झाले, तो जास्त काम का करू शकला नाही याच्यासाठी देखील काय करत असते, त्याचे रिझन्स यामधून फाइंड आउट केले जातात. आणि यामध्ये ओके जो काही आपला बिझनेस आहे त्यामध्ये इन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस घडवून आणण्यासाठी देखील प्रयत्न केले जातात. असे चेंजेस का घडवले जातात तर त्या वर्कर्सने आणखीन चांगल्या पद्धतीने इफिशियन्सीने काम करावे, त्याने त्याचा परफॉर्मन्स लेवल हे इन्क्रीज करावा, त्याने मोठ्या प्रमाणावर प्रोडक्टिव्हिटी ओके जास्त प्रमाणात करावे यासाठी असे चेंजेस केले जातात. बोथ सुपेरियर अँड सबऑर्डिनेट जॉईंटली डिस्कस वेदर द सबऑर्डिनेट अचीव द गोल्स ऑर नॉट. ओके, जे सबऑर्डिनेट्स अँड सुपेरियर आहे ते जॉईंटली डिस्कस करतात. ओके, याविषयी जॉईंटली डिस्कस करतात की त्या वर्कर्सने ओके हे गोल्स का अचीव करू शकले नाही, ओके त्याचे रिझन्स काय असतील. इफ नॉट दे शूड आयडेंटिफाय द रिझन्स फॉर डेविएशन लाईक स्ट्राईक, लॉकआउट, मार्केट चेंज एक्सेट्रा. जर ते असे
इफ नॉट दे शूड आयडेंटिफाय द रिझन्स. जर ते असे रिझन्स हे आयडेंटिफाय नाही करू शकले तर यामध्ये काही डेव्हिएशन्स असतात. तर ते कोणते असतात? तर स्ट्राईक, लॉकआउट, मार्केट चेंज याच्यामुळे देखील काय होत असतो, त्या कामावरती इफेक्ट होत असतो. तर अशा प्रकारे मॉडर्न मेथडमध्ये मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह याच्या आधारे देखील वर्कर्सच्या परफॉर्मन्सचे, त्याच्या लेवलचे हे मेजरमेंट केली जाते. त्यानंतरची मेथड आहे ते आहे बिहेवियर ऑब्झर्वेशन स्किल्स. त्यालाच BOS म्हणजे बोस असे देखील म्हटले जाते. द अप्रायझर अंडर दिस मेथड मेजर्स हाऊ फ्रिक्वेंटली each of the behavior has been observed. Appraiser plays the role of observer rather than a judge and provides the feedback to the appraisee continuously. Satyam Computers, Infosys, Dr. Reddy's Lab, AT&T, Dayton Hanson follow this method over bars, as this method maintains objectivity, differentiates good performance from poor performance, provides feedback, and identify training needs better than those chosen by other methods. तर बिहेवियर ऑब्झर्वेशन स्किल्स या मेथडचा वापर ह्या व्हरियस या आपल्या इंडियामधील बरेच कंपनी याचा वापर करतात. असा वापर का केला जातो? तर जे काही आपले वर्कर्स आहेत त्यांच्या परफॉर्मन्सचे लेवलचे मेजरमेंट करण्यासाठी अशा मेथड्सचा वापर केला जातो. मग त्या कंपनी कोणत्या आहे? तर त्यामध्ये सत्यम कॉम्प्युटर्स, इन्फोसिस, डॉक्टर रेड्डीज लॅब, AT&T, डायटन हँडसन या कंपनी ही मेथड फॉलो करतात. त्याचबरोबर ओव्हर बार्स, ॲज दिस मेथड मेंटेन्स ऑब्जेक्टिव्हिटी, differentiate good performance from poor performance, provides feedback, and identify training needs better than those chosen by other methods. तर अशा प्रकारे बिहेवियर ऑब्झर्वेशन स्किल्स ही मेथड सर्वत्र यूज केली जाते. यामध्ये जे वर्कर्स आहेत त्यांच्या बिहेवियरचे ऑब्झर्वेशन केले जाते आणि त्याच्यावरतीच त्यांचे मेजरमेंट त्या कामाचे केले जाते. कारण समटाईम त्या वर्कर्सचे जे काही बिहेवियर आहे त्याचबरोबर तिथे जे सबऑर्डिनेट्स असतात त्यांचे जे काही मॅनेजमेंट आहे त्यांचे देखील त्या बिहेवियरचा त्या वर्कर्सच्या बिहेवियरवरती परिणाम होत असतो. असा बिहेवियरचा परिणाम झाल्यामुळे त्याचा इफेक्ट त्याच्या कामावरती होतो. तर अशा बिहेवियरचे ऑब्झर्वेशन या मेथडमध्ये केली जाते आणि त्यातून त्या वर्कर्सचे परफॉर्मन्सचे लेवल मेजरमेंट केली जाते. त्यानंतरची मेथड आहे ते आहे सायकोलॉजिकल अप्रायझल. सायकोलॉजिकल अप्रायझल ही देखील मॉडर्न मेथड आहे परफॉर्मन्स अप्रायझलमधील. या मेथडमध्ये सायकोलॉजिकल अप्रायझल्स आर कंडक्टेड टू असेस द एम्प्लॉईज पोटेन्शियल. एम्प्लॉयच्या पोटेन्शियलसाठी ही सायकोलॉजिकल अप्रायझल हे कंडक्ट केले जाते, असेस केले जाते. Psychological appraisals consist in depth interview, psychological test, consultation and discussion with the employee, discussion with the superiors, subordinates and peers, and reviews of other evaluation. Psychological appraisal म्हणजे मानसिक शास्त्रीय त्यांचे मूल्यमापन यामध्ये केले जाते. यामध्ये अनेक गोष्टी या कन्सिस्ट केल्या जातात. यामध्ये डेप्थ इंटरव्ह्यू, सायकोलॉजिकल टेस्ट, त्याचबरोबर जे काही एम्प्लॉय आहे त्यांच्याबरोबर डिस्कशन केले जाते, कन्सल्टेशन केले जाते. त्याचबरोबर जे काही सुपेरियर आहेत, सबऑर्डिनेट्स आहेत, पियर्स आहेत त्यांच्याबरोबर देखील डिस्कशन केले जाते आणि त्यानंतर रिव्ह्यू ऑफ अदर इव्हॅल्युएशन. तर याशा त्या कामाचे तू काम का त्याने कमी केले, तो जास्त इफिशियन्सीने का काम करू शकला नाही, त्याचे यामध्ये काय केले जाते, डिस्कशन केले जाते आणि त्यामधून त्या कामाचे मेजरमेंट करता येते. इव्हॅल्युएशन इज कंडक्टेड इन द एरियाज ऑफ एम्प्लॉईज इंटेलेक्चुअल ॲबिलिटी, इमोशनल स्टॅबिलिटी, मोटिवेशनल रिस्पॉन्सेस, रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटीज, इंटरप्रिटेशन अँड जजमेंट स्किल, सोशिएबिलिटी, employees ability to comprehend the events and ability to foresee the future. The psychological appraisal results are useful for decision making about employee placement,
करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. तर असे सायकोलॉजिकल अप्रायझलचा मूल्यमापन केल्यानंतर त्यांच्या कामाचे त्यातून त्याचा रिझल्ट्स हा जे काय एम्प्लॉय आहे त्याचे प्लेसमेंट ठरवण्यासाठी, त्याचे करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटसाठी, त्याचबरोबर त्याला ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट द्यायचे किंवा नाही याच्यासाठी, त्याचे डिसिजन घेण्यासाठी या विषयी त्या एम्प्लॉयविषयीची प्लेसमेंट, त्यांचे करिअर प्लॅनिंग, त्याची डेव्हलपमेंट, ट्रेनिंग यांच्याविषयी डिसिजन घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी या सायकोलॉजिकल अप्रायझल मेथडचा वापर होत असतो आणि ही त्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे सायकोलॉजिकल अप्रायझल या मेथडचा वापर करून यामधून त्या एम्प्लॉयर्सचे परफॉर्मन्सचे लेवलचे कामाचे मोजमाप केले जाते. त्यानंतर आहे रिझल्ट्स मेथड. रिझल्ट्स मेथडमध्ये काय केले जाते तर ऑर्गनायझेशन ऑफ द कंटेम्पररी पिरियड्स evaluate employee performance based on accomplishment they achieve rather than based on the behavioral factors. Employee accomplished includes sales turnover, number of units produced, number of customers served, number of complaints settled, and the like. The advantages of results method include less subjectivity, less open to base, assign clear responsibility to employees, freedom to the employees in using methods, empowering the एम्प्लॉईज. त्यानंतर या रिझल्ट मेथडचे देखील काही प्रॉब्लेम्स देखील आहेत. तर ते प्रॉब्लेम्स कोणते आहेत तर रिझल्ट समटाईम आर इन्फ्लुएन्स्ड बाय एक्सटर्नल फॅक्टर्स विच आर बियॉन्ड द कंट्रोल ऑफ एम्प्लॉईज. दिस फॅक्टर्स कॅन बी बोथ पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. एक्सटर्नल फॅक्टर्सवरती या रिझल्ट्स मेथडचा काय होतो इफेक्ट होतो आणि ते इफेक्ट ते फॅक्टर्स हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे देखील असू शकतात. त्यानंतर या रिझल्ट मेथडचा प्रॉब्लेम सेकंड प्रॉब्लेम तो आहे दिस मेथड इनकरेजेस द एम्प्लॉयज टू वर्क ऑन शॉर्ट टर्म बेसिस टू गेट हायर परफॉर्मन्स रेटिंग्स. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ते दिस मेथड फोकसेस ऑन नॅरो सेट क्रायटेरिया. रिझल्ट्स मेथड्स ओनली फोकसेस नॅरो सेट क्रायटेरिया. These methods ignore important factors which can't be measured exactly like quality of customer satisfaction, employee satisfaction, etc. तर या रिझल्ट मेथडकडून देखील काही गोष्टींकडे इग्नोर केली जाते. तर यामध्ये जे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत त्यांच्याकडे इग्नोर केले जाते, दुर्लक्ष केले जाते. तर ते फॅक्टर्स कोणते आहे तर यामध्ये जे काही कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे, त्याचबरोबर क्वालिटी ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन, एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन या गोष्टींकडे इम्पॉर्टंट फॅक्टर्सकडे इग्नोर केले जाते. तर अशा प्रकारे या रिझल्ट्स मेथडचा देखील परफॉर्मन्स अप्रायझलसाठी उपयोग केला जातो. त्यानंतरची मेथड आहे ते प्रोडक्टिव्हिटी मेजर. प्रोडक्टिव्हिटी मेजरमध्ये काय केले जाते तर अंडर द प्रोडक्टिव्हिटी मेजर ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल एम्प्लॉई आर अप्राइज्ड based on the ratio of output they turn out to the input they used. इनपुट अँड आउटपुट वरती त्याच्या रेशिओ वरती यामध्ये त्या वर्कर्सचे परफॉर्मन्स अप्रायझल केले जाते. फॉर एक्झाम्पल सेल्स टू एम्प्लॉय सॅलरी अँड बेनिफिट्स, नंबर ऑफ क्लायंट्स सर्व पर डे एक्सेट्रा. These measures are not free from limitations as measurement of all kinds of output as well as all kinds of input would be difficult. नेक्स्ट मेथड आहे ती द बॅलन्स स्कोर कार्ड. द बॅलन्स स्कोर कार्ड ही मॉडर्न मेथडमधील लास्ट मेथड आहे. द बॅलन्स स्कोर कार्ड वॉज डेव्हलप बाय रॉबर्ट कॅप्लन अँड डेव्हिड नॉर्टन. तर ही बॅलन्स स्कोर कार्ड मेथड कोणी डेव्हलप केली तर ते रॉबर्ट कॅप्लन अँड डेव्हिड नॉर्टन यांनी बॅलन्स स्कोर कार्ड मेथड डेव्हलप केली. इट ब्रिंग्स द लिंकेजेस अमंग फायनान्शियल, कस्टमर, प्रोसेसेस अँड लर्निंग. तर या मेथडची लिंक कशासोबत आहे तर ती फायनान्शियल, कस्टमर, प्रोसेसेस अँड लर्निंग याच्याशी त्याची लिंक आहे. लर्निंग अँड पीपल मॅनेजमेंट कॉन्ट्रीब्यूट टू द एन्हान्समेंट ऑफ इंटरनल प्रोसेस, product development, services development, etc. are critical for enhancing customer satisfaction and loyalty.
Customer satisfaction leads to customer value creation, which drives financial performance and profitability. The balance scorecard can be used to appraise employee performance. The following recommendations ensure the successful application of balanced scorecard of performance management. First is translate the strategy into a scorecard of clear objective. Attach measures to each objective in order to know the details of achievement of objectives. Empower employees for performance improvements. Research strategy. Balanced scorecard is a continuous loop process. Management should make continuous adjustment to the strategy based on feedback and free forward basis. तर अशा प्रकारे ओके परफॉर्मन्स अप्रायझलसाठी ओके वर्कर्सचे जे काही परफॉर्मन्स आहे त्याची जी काही लेवल आहे त्याची मेजरमेंट करण्यासाठी त्याच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी या काही मॉडर्न मेथड्सचा यूज केला जातो आणि त्यामधून त्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते आणि या मॉडर्न मेथड अत्यंत युजफुल आहेत प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये की जे काही वेगवेगळं बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये यामधील मेथड्सचा वापर करून वर्कर्सच्या कामाचे मोजमाप केले जाते. योग्य त्या प्रकारे मेजरमेंट होण्यासाठी या मेथड्सचा योग्य पद्धतीनेच ओके सिस्टमॅटिकली यूज केला जातो आणि त्यामधून त्या वर्कर्सचे परफॉर्मन्स हे फाइंड आउट केले जाते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये ओके परफॉर्मन्स अप्रायझलचे जे काही मॉडर्न मेथड्स आहेत त्यांचा स्टडी ओके आपण या लेक्चर्समध्ये केला आहे. त्या मेथड्स वन बाय वन आपण यामध्ये पाहिलेलं आहेत, डिस्कस केले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण या मॉडर्न मेथडचा अत्यंत ओके केअरफुली स्टडी केलेला आहे. ओके थँक्यू.